नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्यासोबत भरत घासले उपसरपंच पिंकीपार ग्रामपंचायतचे उपसरपंच आपल्याला आज मनमोकळेपणाने तेथील केलेले कार्य सांगणार। स्वागत आहे। नमस्कार नवराष्ट्र यूट्यूब चॅनलला मी भरत घासले ग्रामपंचायत पिंकीपार येथील उपसरपंच पदावर कार्यरत आहे। मी सर्व जिल्हावासियांना किंवा महाराष्ट्रवासियांना मी सांगू इच्छितो की आमची जी ग्रामपंचायतची जी निवडणूक आहे ही 2022 डिसेंबर महिन्यात झालेली आणि 2023 जानेवारीपासून आमच्या कार्यकाळाला सुरुवात झाली। आता अवघे फक्त 10 महिने झालेले लोटून झाले, परंतु आम्ही कोट्यावधीचे विकास कामांना आम्ही सुरुवात केलेली आहे। आमचा मुख्य उद्देश असा होता की पिंकीपार हा गाव विकासापासून कोसो दूर होता, परंतु आम्ही ह्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही अथोकाट प्रयत्न करत होतो। आमची ग्रामपंचायतची बावडी सरपंच मॅडम, ग्रामसचिव आणि सर्व सदस्यगण हे आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्यासोबत सहकार्याने गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही ह्या विकास कामाला सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आम्ही आतापर्यंत 33 लाख रुपयाच्या कामांना मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यापैकी काही कामे सुरुवाती झालेली आहे, काही पूर्णही झालेली आहे। तिसरं म्हटलं तर आमच्या 15 वित्त आयोग आणि 14 वित्त आयोगातून आम्ही अनेक कामे विकास कामांना मंजुरी दिलेली आहे, त्याच्यापैकी काही कामे सुरू झालेली आहेत। आमच्या गावामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजना अंतर्गत प्रत्येकाला नळाच्या माध्यमातून शुद्ध पाणी दिले जात आहे, परंतु विद्युत बिल अधिक येत असल्याने ते आम्हाला ती योजना परवडत नाही, म्हणून आम्ही एक ग्रामपंचायतच्या वतीने एक ठराव पारित करण्यात आलेला होता आणि तो मंजुरी झालेला आहे आणि आता ही योजना जी आहे हे सौर ऊर्जेवर चालणार आहे आणि लवकरच म्हणजे 2024 मार्चच्या पूर्वी आमची ही योजना पूर्णत्वात होणार आहे आणि ती जर झाली तर आम्हाला एवढा फायदा होईल की विद्युत नसलीही तरी पाणी मिळणार आहे आणि विद्युत असलंही तरी पाणी मिळणार आहे, परंतु विद्युत बिल आम्हाला त्याच्यापासून मुक्त होणार, विद्युत बिलापासून मुक्त होणार आहे। कमीत कमी आमच्या म्हणजे एका वर्षाचा जो विद्युत बिल आहे हा 1 लाखाच्या वरती जातो, तो 1 लाख आमचे ते त्यांची बचत होईल। तिसरं म्हटलं आमची स्मशानभूमी आहे। स्मशानभूमी म्हटलं की महिलांना तिथं जाणं एकदम कठीण असते, भीती वाटते, म्हणून आपण ती भीती निघण्यासाठी स्मशानभूमीमध्ये आम्ही 1400 वृक्षारोपण करीत आहे आणि 1400 वृक्षारोपण असे करत आहे की ते सर्व देशी प्रजातीचे झाड आहेत, त्याच्यामध्ये आंबा आहे, जांभूळ आहे आणि सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा जो वडाचं झाड आहे आम्ही त्या वडाच्या झाडाचे रोपण केलेलं आहे, जेणेकरून त्या स्मशानभूमीमध्ये ही एक हरिभूमी म्हणून एक उदयास येईल आणि प्रत्येक जण तिथं एक गार्डन च्या स्वरूपात देखील आणि सर्व महिला वर्ग पण तिथं जाऊन तरी आपली ते मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊ शकतात, अशी आमची एक मोठी योजना आहे। चौथी योजना अशी आहे आमची की गावातले रोड रस्ते हे नेहमी चांगले असावे आणि गावामध्ये विद्युतीकरण व्हावे, तर विद्युतीकरणाला मंजुरी मिळालेली आहे आणि 2024 पर्यंत विद्युतीकरण आमच्या पूर्णतः होणार आहे। सौंदर्यीकरणाची गोष्ट म्हटलं तर पानघाट आहे, आमच्या गाव तलाव आहे, त्या गाव तलावाचं सौंदर्यीकरण करण्याचा आमचे एक प्रस्ताव आहे आणि तो मंजूर होईल अशी आमची अपेक्षा आहे। एकंदरीत आम्ही ह्या 10 महिन्यामध्ये 1 कोटीच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे, त्याच्यापैकी काही कामे सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत मनमोकळेपणाने भरत घासले यांनी ते केलेले कार्य सांगितले आहे। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।